की आई कशी असावी याचं ज्वलंत जिवंत कीर्तिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माँसाहेब जिजाऊ. हल्ली काळ बदलला. वैदिक काळापासून विश्वासात साथ सामावलेला आई हा शब्द जन्मतात तिला लागू पडायचा. पण काळ बदलला. आईची मम्मी समोसा आणि पप्पाचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही. तो अगदीच्या काळात आईचा बदल ठरवला आणि बदल झाला. नवीन पिढीत बदल झाला. मुलामध्ये पहिलं तर कसं असतात की आईच्या मुद्रात होतं. चक्रव्यूहात कसं बसायचं या मी आईच्या गप्पा शिकला. झोप लागली जन्मदात्रीला अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय? ज्यावेळेस माँसाहेब जिजाऊच्या गर्भात शिकवण्याचे कलेने आकार घेत होते त्यावेळेस माँसाहेब जिजाऊ नेमकं काय करायच्या? आमचं पोरगं गुणवान जन्माला यावं म्हणून काजू बदाम पीत नव्हत्या. ज्ञानाचा बाळगून आपल्या राजाला माजत होत्या. कुळाचा अभिमान वाढवत होत्या. हल्ली आमच्याकडे नवीन पद्धत आली. बेड रेस्ट. सासू वाचते सुरुवातीचे 2-3 महिने काम करते पण एकदा कामापासून झाली की बेड रेस्ट आणि सोबतीला अभिनेत्रिका काटामध्ये कुणाला रजपतीये प्रतीक्षा माझं नवऱ्याची बायको तुझ्या हातची ओळखला आणि पूर्व जन्माला आलं की खरे रेस पूर्व रेसवर जाता पैसे उधळता बापालाच कंगाल करतं आणि बापही म्हणतं माझं पूर्व किती चांगलं. अरे स्वार्थ